मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चिकन पॉक्स झाल्यानंतर काय करायचं, कुठली अशी पारंपरिक पद्धती आपण जी करायला पाहिजे. आणि आपण डॉक्टर लोक चिकन पॉक्सला औषध नाही असं सांगतात आणि चिकन पॉक्सला थोडा टाईम द्यावा लागतं. त्यानंतरसुद्धा आपल्या परंपरेमध्ये असं आहे की चिकन पॉक्स झाल्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे द्यायचं, देवीची पूजा करायची आणि ज्याला चिकन पॉक्स झाला आहे त्याला देवाजवळ पाया लागायला वगैरे न्यायचं, अशी परंपरा आहे आणि ती जपायलाच पाहिजे. मीही ते जपते. आणि माझ्या निराला इथे चिकन पॉक्स झालेला होता. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परंपरा आहे. आता मी आज जिथे गेली होती मंदिरामध्ये, तिथे मला काही वेगळंच कळलं. काही 9 दिवस पण तिथे जाऊन पूजा वगैरे करावं लागतात. पण आमच्या इकडे विदर्भामध्ये अशी परंपरा आहे की 7 दिवसानंतर देवीला जाऊन नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं, पूजा करायची असते तिथे देवीची. 7 दिवसानंतर छानशी अशी तिची कडुलिंबाच्या पाण्याने वगैरे आंघोळ घातली मी इथे. आणि त्यानंतर दही आणि भाताचं नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही निघालो दोघीजणी पूजा करण्यासाठी देवीची. आमच्या तिकडे दही आणि भाताचं नैवेद्य लावतात देवीला. इकडे लापसी वगैरे असं काही लावतात, पण आमच्या तिथे थंड दही आणि भात असं नैवेद्याला ठेवतात. मंदिरात गेल्यानंतर मंदिर बंद होतं, म्हणून त्या आजींना, ज्यांचं मंदिर आहे त्या आजींना घरी बोलवायला मी त्यांच्याकडे गेली. आणि नंतर मग त्यांनी चावी वगैरे आणून मला पूजा करायची म्हणून त्यांनी मग माझ्यासोबत मंदिरामध्ये आल्या. त्यांनी पण मला काही गोष्टी सांगितल्या की पूजा वगैरे कशी करायची, काय करायची. त्यानंतर मग मी मस्त अशी देवीची छान पूजा केली. देवीला पाणी वगैरे घालून छान धुवून टाकलं. पूजा वगैरे केल्यानंतर आरती झाल्यानंतर असा नैवेद्य मी तिथे ठेवला. आणि आजींनी पण मला काही टिप्स दिल्या की असं करायचं वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 9 दिवस सुद्धा देवीची पूजा करतात. त्या आजी पण नीरासोबत छानशा अशा गप्पा करत होत्या आणि नीराला पण खूप छान वाटलं त्या आजींना भेटून. छान असं पूजा वगैरे झाल्यानंतर देवीला नमस्कार केला आणि नीराने पण आजीला सुद्धा नमस्कार केला तिथे. देव बाप्पा मला सासण्या नव्हतं होऊ देव आणि मला बरं नको होऊ देव. बरं कर. बरं ठेव कर आणि पाया लागिते. चिकन पॉक्स झाल्यानंतर देवाला जाण्याची परंपरेला मी तर मानतेच, पण असे बरेच जण म्हणजे विदर्भामध्ये वगैरे सगळे इकडले लोक, बरेचसे लोक, 99% लोक या परंपरेला मानतात. ही काही असं वेगळं अंधश्रद्धेचं वगैरे असं नाही आहे. जे लोक देवाला मानतात त्यांनी हे करायलाच पाहिजे आणि ते आज मी पूर्ण केलं. खूप छान अशी शांततेत पूजा झाल्यानंतर मग आलो आम्ही घरी. आणि सायंकाळी आज मी इथे छान अशा तुरीच्या शेंगा उकडल्या होत्या. तुरीच्या शेंगा उकडून खाण्याची मजाच खूप वेगळी आहे, कारण की उकडलेल्या तुरीच्या शेंगा खायला खूप छान लागतात. त्याला आमच्या साईडने, तिकडे अमरावती साईडने पोपट असे म्हणतात आणि बऱ्याचशा विदर्भामध्ये वेगवेगळे त्याला असे नाव दिलेले आहेत. उकडण्यासाठी अशा लागणाऱ्या ओरिजिनल शेंगा पुण्याला मिळत नाही, त्या तिकडल्या विदर्भामधूनच मिळतात. आणि माझ्या एका फ्रेंडने त्या मला आणून दिलेल्या होत्या, म्हणून आम्ही छान मस्तपैकी उकडून छान त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर मी आज इथे छान असे मोदक बनवणार आहे, कारण की आज अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातनं एकचदा येते आणि ज्या दिवशी मंगळवारी चतुर्थी येते त्याला आपण अंगारकी चतुर्थी असे म्हणतो. असे म्हणतात की ज्याला कोणाला मंथली चतुर्थी वगैरे करायची असते तो अंगारकी चतुर्थीच्या दिवशीपासून चतुर्थी करायला सुरुवात करतो. इथे मी छान असं गूळ टाकून वगैरे खोबरा किसचे असे मोदक बनवलेले आहे आणि बाप्पाला मोदक खूप जास्त आवडतात. आणि आज वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी असल्यामुळे मस्त अशी पूजा केली आणि देवाला नैवेद्य दाखवले. घरामध्ये रोज पूजा वगैरे असली की छान असं प्रसन्न वातावरण राहतं आणि आपल्यासुद्धा मनाला खूप शांती लागते. त्यानंतर सगळी कामे कंप्लीट झाल्यानंतर मला इथे नीराचा प्रोजेक्ट बनवायचा होता, कारण उद्याच प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट होती आणि पंजाबी कल्चर आणि फेस्टिवलवरती तिचा प्रोजेक्ट होता. त्यामुळे इथे छान अशा प्रिंटआउट वगैरे काढून आणल्या होत्या आधीच मी, आणि तिचा प्रोजेक्ट मी 2 तासामध्ये पूर्ण कंप्लीट केला. आणि तिला टेलिंग प्रॅक्टिस वगैरेसुद्धा घ्यायची होती मला, ते सुद्धा मी प्रोजेक्ट बनवता बनवता तिची प्रॅक्टिस घेतली. हे बघा, इथे खूप छान असा मी प्रोजेक्ट बनवलेला आहे नीरासाठी. ऑल पंजाबी कल्चर्स वगैरे, फेस्टिवल वगैरे इथे मी शो केलेले आहे, एक्सप्लेन केलेले आहे त्यामध्ये. आणि इथे नीराला सांगितलं की कसं एक्सप्लेन करायचं वगैरे. थोडंफार ती काही बोलते सुद्धा यामध्ये, म्हणून तिला प्रोजेक्ट वगैरे बनवण्यासाठी खूप छान वाटतं असं. तिला ॲक्टिव्हिटी वगैरे असल्या तिच्या स्कूलमध्ये. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते की नीरा कशी बोलली आहे या प्रोजेक्टबद्दल. Good morning everyone. My name is Mihira Pranay Nipane. My project name is Punjabi Festival and Culture.
प्रसिद्ध साथी लोरी हानारा दे नॉट इन पंजाबी वाहेगुरु golden temple Sikh culture in Punjab and famous food of Punjabi mathi di roti sarson da saag and dal makhani hote. Thank you. घरी तर खूप छान बोलली ते. आता बघूया तिच्या स्कूलमध्ये तिच्या मॅमला विचारून बघावं लागेल ती कशी एक्सप्लेन वगैरे केलं तिने, कारण की हा प्रोजेक्ट नॅशनल थीम कॉम्पिटिशनचा होता. त्यामुळे मी इथे तिला छान असा प्रोजेक्ट बनवून दिला. चला तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप कमी टाईममध्ये खूप छान असा मला तुमचा सपोर्ट पाहायला मिळत आहे. हा सपोर्ट मला असाच तुम्ही करत राहा. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.